काय सांगाल सत्ता स्थापनेपर्यंत पोहोचू शकत नाही तरी एकाकी देऊन देखील काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष नाही, आम्हाला अपेक्षा होती आम्ही सत्तेचा पल्ला गाठू, परंतु उलट्या बाजूला महायुतीची प्रचंड ताकद, मग सत्तेचा गैरवापर असेल, पैशाचा वारेमाप वापर असेल, परंतु एकाएकी आम्ही चांगली लढत कोल्हापूरमध्ये दिली. कोल्हापूरकरांनी 3,29,000 काल मतदान झाले. आमच्याकडे आता एक्झॅक्ट आकडेवारी माझ्याकडे येईल, परंतु किमान 1.5 लाखाच्या पुढे मतं ही काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांना त्या ठिकाणी पडले. आमचे 4 उमेदवार म्हणजे बहुमताकडे आम्ही गेलो असतो, एक उमेदवार आमचा 16 मतांनी पडलेला आहे. 100 आणि 150च्या मतामध्ये 4 उमेदवार आमचे पराभूत झालेले आहेत. नाहीतर हा बहुमताचा आकडा सुद्धा आम्ही निश्चितपणे गाठू शकलो असतो. परंतु कोल्हापूरकरांचे मला धन्यवाद द्यायचे आहेत की या सगळ्या परिस्थितीमध्ये, सगळ्या दबावाच्या राजकारणामध्ये सुद्धा कोल्हापूरकरांनी आम्हाला 35चा मॅन्डेट हा 81 सीटमध्ये दिला. अजून कदाचित 5-6 सीटा आले असते तर बहुमत झालं असतं. तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये आले होते. तर आकड्याच्या खेळात गणित बघितलं तर सतेज पाटील भारी पडलेले दिसत आहेत. नाही, कोल्हापूरकर भारी पडले असं मी म्हणेन. मी भारी पडल्यापेक्षा कोल्हापूरकरांची ही ताकद आहे की एकटं लढत असताना सुद्धा तमाम कोल्हापूरकर माझ्या पाठीशी उभे राहिले आणि लाखो मतं या आमच्या उमेदवारांना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.